देशातील पहिली मोनोरेल अशी ओळख असलेली चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक मोनोरेलला नवसंजीवनी देण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण प्रयत्नशील आहे। लवकरच मोनोच्या ताफ्यात 10 नव्या स्वदेशी गाड्या येणार आहेत। तसेच मेट्रो आणि रेल्वे स्थानकांशी कनेक्टिव्हिटी आणि 2 फेऱ्यांमधील अंतर कमी झाल्याने मोनोच्या प्रवासी संख्येत देखील वाढ होईल असा अंदाज MMRDAला आहे। जाणून घेऊयात की ही नवी मोनोरेल कशी असेल। नमस्कार, महाएमटीव्ही मध्ये आपलं स्वागत। मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहेत सूरज बंगाल। मुंबई महानगर प्रदेशात जागतिक दर्जाची वाहतूक व्यवस्था विकसित करण्यासाठी MMRDAने 2007-08 मध्ये मोनोरेल प्रकल्प आणला। चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक अशी जवळपास 20 किलोमीटर लांबीची मोनोरेल मार्गिका या चेंबूर ते वडाळा आणि वडाळा ते संत गाडगे महाराज चौक अशा 2 टप्प्यांमध्ये कार्यान्वित करण्यात आली। हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अंदाजे 3000 कोटी इतका खर्च आलाय। चेंबूर ते वडाळा असा 8.93 किलोमीटरचा पहिला टप्पा फेब्रुवारी 2014 मध्ये वाहतूक सेवेत दाखल झाला। तर वडाळा ते संत गाडगे महाराज चौक असा 11.20 किलोमीटरचा दुसरा टप्पा मार्च 2019 साली वाहतूक सेवेत दाखल झाला। हा प्रकल्प दोन्ही टप्प्यांसह पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यापासून सरासरी उत्पन्न हे 39,73,847 कोटी इतके आहे। MMRDA नागरिकांना जागतिक दर्जाच्या सुविधा देण्याच्या दृष्टीने सर्व प्रकल्पांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहे। या अद्ययावत रेकमध्ये जे नव्याने येणार आहेत त्याच्यामध्ये 360 डिग्री कॅमेरे असतील, हे सातत्याने लक्ष ठेवतील। यामुळे प्रवाशांची सुरक्षा आणि विश्वासार्हता वाढेल। ॲल्युमिनियम एक्झिक्युशन व्हेइकल बॉडी असेल, आरामदायी प्रवास होईल, चार्जिंग पोर्ट्स, दिव्यांगांसाठी अनुकूल प्रशिक्षक, ऑनलाईन रिअल टाइम रिमोट मॉनिटरिंग। मोनोरेल स्वदेशी असल्याने सुटे भाग भारतातच मिळणं शक्य होणार आहे, त्यामुळे मेंटेनन्सचा खर्च देखील कमी होईल। हैदराबादमध्ये मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत मोनोरेल स्वदेशी पद्धतीने तयार केल्या जात आहेत। मोनोचा पहिला प्रोटोटाइप हा मार्च 2024च्या अखेरीस उपलब्ध होण्याचा अंदाज आहे। त्यानंतर 9 गाड्या या टप्प्याटप्प्याने या प्रवासी सेवेत दाखल होतील। नवीन मोनोरेलची प्रवासी क्षमता सध्याच्या मोनोप्रमाणेच 252 प्रवासी इतकी असेल। मोनोच्या ताफ्यात या नवीन 10 गाड्या आल्यावर मोनोच्या 2 फेऱ्यांमधील अंतर हे केवळ 5 मिनिटांवर येईल। तसेच सद्यस्थितीत सुरू असलेल्या 118 फेऱ्या वाढून त्यात तेव्हाच्या ट्रेन ऑपरेशन प्लॅन नुसार 250 पेक्षा जास्त होऊ शकतील। या सोबतच उपनगरीय रेल्वे आणि मेट्रो स्थानकांशी कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी MMRDAच्या माध्यमातून ट्रॅव्हलेटर तयार करण्याचे योजनेचे काम देखील सुरू आहे। त्यामुळे MMRDA राबवत असलेल्या या योजनांमुळे मोनोरेलची प्रवासी संख्या नक्कीच वाढेल असा विश्वास MMRDAला वाटतो आहे। या संपूर्ण विषयाबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। महाएमटीव्हीच्या फेसबुक पेजला लाईक करा, आमचं यूट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य ताज्या घडामोडींसाठी www.mahaemtv.com आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या। तुर्तास धन्यवाद।